जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सांगली जिल्ह्यातील निकाल स्पष्ट झालेत। बोलण्यासाठी आता आमदार गोपीचंदजी पडळकर आहेत। जतमध्ये निर्विवाद यश राहिलं, काय सांगा? जतची जनता भाजपाच्या पाठीशी आहे। जतमध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये प्रचंड विकासाची कामं सुरू आहेत आणि मी सर्वप्रथम जे 8 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो। आमचे सहकारी मित्र संजय अण्णा तेली यांच्या सौभाग्यवतींचा थोडक्या मतामध्ये पराभव झालेला आहे। मी जतच्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगलं समर्थन हे भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे। डॉक्टर रवींद्र राळी साहेब आणि मी लोकांच्या मध्ये गेलो, लोकांना आवाहन केलं, लोकांनी खूप चांगलं समर्थन आम्हाला दिलंय। परत एकदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। राज्यामधील निकाल पाहता पुन्हा एकदा देवेंद्र आणि रवींद्र हे जे समीकरण होतं नगरपालिका नगर परिषद ते पुन्हा दिसून आले। बघा, केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र हे गणित पक्क होतं। आता तिसरं इंजिन रवींद्रचं हे महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास भाजपावरती वाढलेला आहे। खरं तर देवाभाऊ प्रचारासाठी कुठेही गेले नाहीत तरी सुद्धा त्यांच्यावरती आणि भाजपावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना भाजपला सत्तेत आणायचं आहे म्हणून प्रचंड मतदान लोकांनी केलंय। मी निंबोडे गटातील आणि गणातील लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ आणि लोकांची कामं करत राहू। होमग्राऊंडवर अडकवून ठेवण्याची रणनीती होती तुम्हाला? होती होमग्राऊंडवरती अडकवण्याची रणनीती होती, परंतु इथल्या लोकांचं खूप समर्थन असल्यामुळं मला जतमध्ये पण काम करता आलं, आटपाडीत पण काम करता आलं, खानापूरमध्ये पण काम करता आलं। खानापूरची तर एक सीट आमची 340 मतांनी फक्त सुनील दादा पाटील यांची पडलेली आहे। म्हणजे इतकी रंगतदार त्यांनी निवडणूक केलेली आहे। आमची करगणीची जिल्हा परिषदची सीट 700 मतांनी पडलेली आहे। तर जिथं आमच्या सीटा पडलेत तिथं पुन्हा आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ, आमच्या चुका सुधारू आणि परत आम्ही कामाला लागू। खानापूर आटपाडीमधलं यश संमिश्र आहे, त्याबद्दल काय? नाही, संमिश्र असं म्हणता येणार नाही। शिवसेनेच्या इथं सीट्स जादा लागलेल्या आहेत, परंतु आम्ही काय शून्यातून परत भरारी घेणारे कार्यकर्ते आहोत। पुन्हा आम्ही चांगल्या जोमानं उभा राहू, लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांची कामं करू, लोकांच्यासाठी वेळ देऊ आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी तालुक्यात उभी करू। एकूण जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली, स्पष्ट बहुमत कुणालाही दिसत नाहीये। काय घडामोडी असतील पुढच्या? भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या घडामोडी ठरवतील त्याच्यासोबत आम्ही आहे। आमचं काही नवीन असायचं काही कारण नाही, परंतु नक्की भाजप जे भूमिका घेईल तीच भूमिका आमची राहील। धन्यवाद। तर आमदार गोपीचंद पडळकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.